ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतचा या इकडे पुढे चला या आज एक मिनिट 2 मिनिटं तुम्ही ग्रामपंचायतीने चेक करता बरोबर आहे ठराव एक करता आमच्या सामने तुला ठरवलं का तुला 2 मिनिटं आम्ही पण हळू बोलतो तुम्ही हळू ऐका 2 मिनिटं ग्रामपंचायत निषेध करायचा विषय काय तुम्ही ठराव चुकीचा दिला म्हणून हा विषय तुम्ही थांबा कोणी बोलायचं नाही मध्ये आवाज वाढून बोलायचं तुम्ही ऐका पहिली गोष्ट ऐकून घ्या ऐका 2 मिनिटं माझं म्हणणं ऐकून घ्या सरपंच भाऊसाहेबांना 9:30 वाजता फोन केला होता का लोक ग्रामपंचायतला तुमची संबंधित चर्चा करायला येणार आहे केला होता का नाही फोन मग त्यावेळेस तुम्ही 10 मिनिटं का नाही थांबले भाऊसाहेब पहिली गोष्ट तुम्ही ना हा माधुरीपणा दाखवलेला इथं तुम्ही थांबायला लागत होता इथं तुम्ही का नाही थांबले ना ग्रामसेवकांना याबाबत विचारायचा अधिकार ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचांना नाही जो काही निर्णय घ्यायचा ते सरपंच घेणार ग्रामसेवक सरपंचाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार लोकांची समस्या सोडवणार थांबा 1 मिनिट थांबा बरं आमचा समस्या आपली ग्रामसभा पेसाची मीटिंग झाली त्याच्यात नामंजूरचा आणि मग याच्यात थांबा त्याच्यामध्ये तुम्ही आता ठराव कसा काय दिला तुम्ही 3-4 जण ऐका पहिले सगळं बोलून घ्या मग मी उत्तर देणार मी बोलताना कुणीच मध्ये बोलायचं नाही बरोबर आहे ना तर तुम्ही ठराव केलं झाला काय नामंजूर बरोबर का मग त्याच्यानंतर तुम्ही त्या 2 मीटिंग कशा काय दाखवल्या 2 मीटिंग दाखवल्या कशा काय त्याच्यावर ते ठराव 24/12 बरोबर ना मग त्यात तुमच्या चौघांच्या सह्या आहेत चौघांच्या सह्या भाऊसाहेब तुम्ही मामा बसता हा चौघांच्या सह्या त्या ठरावावर ऐकून घ्या तर त्याच्यामुळे तुम्ही कसं काय नामंजूरचा ठराव परत मंजूर करून कसा काय दिला याचं आम्हाला उत्तर द्या माझं एक म्हणणं तू माझं नाव घेतो म्हणून बोलतो बोलतो ना यांना बोलू द्या ना सरपंच माझं नाव घेतो म्हणून बोलायचं मला त्याचं उत्तर देते यांनी माझं नाव घेतलं ना मला त्याच्याबद्दल प्रसाद जोशी त्या ठरावाला अनुमोदक दिसत आहेत लक्ष्मण वारकरे त्या ठरावाला सूचक दिसत ही ग्रामसभा 24/12/2025 ची हनुमान मंदिर पोकरदवाडी ती ठिकाणी ही सगळी मंडळी उपस्थित ती ग्रामसभा आहे ती कोणत्याही प्रकारची दुसरी ग्रामसभा जी केली गेली नाही ऐका त्या ठरावावरती तारीख 24/12/2025 अशीच दिलेली आहे आणि हा ठरवलीच असताना याबाबत अनुमोदकाला पण माहित नाही आणि सूचकाला पण माहित नाही परस्पर ठराव केला गेला नाही बाकी तुम्हाला जर ही कल्पना तुमच्या सह्याला तुमची ऐका ना तुम्ही काहीच बोलू नका अजिबात काही बोलू नका फक्त उभे राहा सुचवलं आणि मी त्याला म्हटलं का करा म्हणून आणि मग तुमच्या नाहीत आणि हे शिक्के तुमचे शक्य कुठून तयार आहे? सांगा दाखवा मॅडम सांगा ठामपणे सांगते ही सही माझी नाही कुणी सुद्धा आम्हाला काय म्हणायचं आम्हाला काय म्हणायचं तुमची सही नाही ना तुमची सही नाही ना
त्यांना बोलू एक मिनिट, मला त्यांना तर बोलू द्या. हा बोलू आबा जेवढ्या बोलू दे दिवसांनी त्यांना काय केलं ते सांगते. हा बुधवारी दमदारांनी आम्हाला हे दाखवलं की हे त्यांनी दाखवलं आम्हाला हे असं झाले. त्याच्यावर आम्ही पंचायत समितीला गेलो, विस्तार अधिकाऱ्यांना भेटलो, ग्रामसेवक मी आणि उपसरपंच आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही याची तक्रार करा. पुढं तुम्ही काय नाही केलं ऐका ना, पूर्ण तुम्ही देताय का? मी उत्तर देणार नाही म्हटलं, आता सांगा. तुम्ही जेवढं बोलले, मला सगळं बोलू द्या. अहो थांबून वाचू द्या. अहो तुमचं घ्या, आमच्याकडं आहे ते घेते ना. ऐकून घ्या आम्हाला त्यांना भेटलंय ना. हा, बोल बोल बोल, बोल. ऐकून घ्या तिथे ऐकून घ्या. ते नाही का भाऊ सर? तर याच्यावरून ना, तर आम्ही पंचायत समितीला गेलो, आम्ही विस्तार अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी काय सांगितलं की कलेक्टर ऑफिसला भेटा, तुम्ही तिथे जाऊन तक्रार करा. तर भाऊसाहेब दुसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिसला गेले. कलेक्टर साहेबांची भेट घेतली त्यांनी. कलेक्टर साहेब काय बोलले, तुम्ही व्हिडिओला अर्ज करा, तहसीलदारांना अर्ज करा, हे स्टेप बाय स्टेप आमच्यापर्यंत येऊ द्या आणि मग आम्ही चौकशी समितीने येणार आणि त्या चौकशीत जे सिद्ध होईल ना त्यानुसार आपण गुन्हा दाखल करायचा. आता हे आम्ही केलेलं आहे. याच्यावर व्हिडिओनी सुद्धा लगेच पत्रव्यवहार केलेला आहे. ग्रामपंचायतनी केलेलं पत्र एक ग्रामपंचायतनी केलेले पत्रव्यवहार, त्याच्यावर व्हिडिओ आपल्या विस्तार अधिकारी त्यांनी सुद्धा लगेच पत्रव्यवहार केलेला आहे आणि तहसीलदार साहेब त्यांनी सुद्धा लगेच पत्रव्यवहार केलेला आहे. असं नाहीये की आम्ही पळून गेलो, हा विषयच नाही. पळून घ्यायचं थांबा ना, अंकुशात एक मिनिट. एका महिलेने आरोप केला, आम्ही पळून गेलो. तुम्हाला कल्पना- थांबा ना, आता मला बोलू द्या ना. हा, बोल आबा बोलू दे त्यांना. तर आमच्या आरोप केला की आम्ही पळून गेलो. आम्ही पळून गेलेलो नाहीये. ग्रामसभा लावली कधी 8 दिवस अगोदर. जर आम्ही तिथं टायमिंग मध्ये नसलो तरी सुद्धा आमच्या विरोधात पत्रव्यवहार होतो. त्यामुळे आम्ही टायमिंग मध्ये तिथं जायचो. मी आज सगळ्या कर्मचाऱ्यांना कालच सांगितलं होतं, उद्या सगळ्यांनी 9:30 वाजता यायचं, आपल्याला टायमिंग मध्ये तिथं जायचं. माझा स्टाफ सगळा आला, आम्ही त्यानुसार तिथं गेलो. 10 वाजता आम्ही तिथं हजर होतो. बरोबर, हे सुद्धा आमचे आरोप होतात. त्यामुळे मी काय पळून गेलेलं नाही, मला उत्तर द्यायचीच होती. माझं म्हणणं काय होतं, जसं ग्रामसभा आपला विषय झाला ना ग्रामसभेमध्ये की द्यायचं नाही, तसंच हा विषय सुद्धा ग्रामसभेमध्येच व्हायला पाहिजे होता का नाही? एक मिनिट, आता मला बोलू द्या. अंकुशदा, बोलू नका कोणी. मला जर चुकीचं करायचं असतं बरोबर तर मी हा विषय ग्रामसभेत घेतला असता, नसता घेतला का? थांबा ना, आता मला बोलू द्या ना. मला हा विषय घ्यायचा असता तर मी ग्रामसभेत विषय घेतला नसता. मी देवा शपथ सांगते, ही माझी सेना आहे आणि माझ्या ग्रामपंचायतने असा कुठलाही ठराव गेलेला नाहीये. मग आता हे डुप्लिकेट शाळा आहे ना. थांबा एक मिनिट थांबा ना, त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. तुमच्या वतीने मी बोलतो. झालं का बोल प्रवीण. बुधवार अमावस्या होती 12 तारीख. मी ग्रामसेवकांच्या मीटिंगमध्ये मी खातर जमा करत होतो. यांच्याकडून ते गेले का नाही गेले. मी 4-5 दिवसांची परीक्षा पाहत होतो काय करतात काय नाही. हे ग्रामसेवक एवढे ओढवाओढीची उत्तर देत आहेत. मला म्हणते बंद करायचं. गुरुवारी मी जातो जिल्हाधिकारी साहेबांना आणि हा विषय कळवतो. हे गुरुवारी कुठं होते माहिती आहे का, या रोज निकाळीच्या सुनावणीला गेले होते आणि यांनी मला काही उत्तर दिलं माहिती आहे का की असं आम्हाला पत्र देता येत नाही, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल. अहो तुम्ही घटना उघडकीचा आहात, तुमच्यावर कशी कारवाई होईल बा? मग यांच्यावरती शंका नाही येणार, मग काय होणार सांगा तुम्ही. बरोबर आहे ना? आणि यांनी दिले पत्र एक शुक्रवारी पत्र, गुरुवारी मी जसं सांगितलं तर गुरुवारी पत्र द्यायला सुरुवात केली. ते पत्राचा मजकूर पण मी वाचून बघितलं पहिला. मी जर तिथं नसतो त्या ग्रामपंचायतमध्ये ही पत्र गेली नसती, तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. यांचा विषय ज्याचा काही संबंध नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा अर्थ नाही त्याचा. याच्यामध्ये विषय कसा आहे की ज्याचा अर्ज आहे त्याच्यावरती तुम्ही कार्यवाही करायला हरकत नाही. बरोबर, तुमच्या प्रोसिजरच वेगळे चालल्या होत्या. तुम्ही गेले जिल्हाधिकारी ऑफिसला नाही गेले, तिथं म्हणता असं झालं. मला भीती 100% सांगतो तुम्ही गेलंच नाही. त्याच्यानंतर शुक्रवारी मी या ग्रामसेवकांना ते म्हणतात नाही आता ते स्पीड पोस्ट करायचं. मला स्वतः विकास बोललेला बरोबर ना विकास, तू म्हटलं स्पीड पोस्ट करायचं जिल्हाधिकाऱ्यांना. मग मी तेव्हा म्हणत होतो गुरुवारी का नाही दिलं तुम्ही, नाही दिलं तुम्ही, दिलंय का नाही दिलं सांगा तुम्ही.
सांगा ना आता तुम्ही बोला. मला काय म्हणायचं हे बघा, गुरुवारी मला विषय समजला. त्याच्यानंतर मी सर्वात प्रथम विस्तार अधिकाऱ्यांची चर्चा केली. त्याच्यानंतर मी हे खरं आहे की मी सुनावणीसाठी पण गेलो होतो, पण हे पण तितकंच खरं आहे की मी कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. माझ्याबरोबर ग्रामपंचायतचे कर्मचारी पण होते. आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून आलं. तिथं खनिकर्माला तिथं पण जाऊन आलो. तिथं घडलेला प्रकार सांगितला की हा ठराव आमचा नाही, हा ठराव बोगस आहे. त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडून पत्रव्यवहार आम्हाला माननीय गट विकास अधिकारी यांच्यातर्फे यायला पाहिजेत. तिथून ते CO साहेबांना करतील आणि CO मग कलेक्टर ऑफिसला करतील. तर म्हटलं नाही, आम्ही आत्ता आलो, आमचं पत्र घ्या. त्यांनी ते पत्र काही घेतलं नाही. तिथून मी परत दुसऱ्या दिवशी आलो. मी पूर्ण दिवसभर मी पहिल्यांदा पंचायत समितीला होतो. घडलेला प्रकार मान्य गट विकास अधिकाऱ्यांना सांगितला. त्यांच्याकडे लगेच पत्र पण केलं. मॅडमनी त्याचा फॉलोअप घेऊन मॅडमनी लगेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना पण लगेच पत्र तयार केलं आणि ते पत्रही त्यांनी पाठवलं. त्याच्यानंतर दुपारून मी तहसीलदार साहेबांना गेलो. तहसीलदार साहेब नाही भेटले आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही तिघही वाघ साहेबांना भेटलो. वाघ साहेबांना घडलेला प्रकार सांगितला, कारण ते प्रकरण वाघ साहेबांच्या काळात झालेलं आहे. तेही आम्हाला म्हटले की तुम्ही आम्हाला पत्रव्यवहार करा. त्याच्यानंतर आम्ही तरी पण बसून थांबलो. त्याच्यानंतर आम्हाला हे भेटले, सारंग साहेब भेटले, म्हणजे तहसीलदार आपले. त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्याच्यावर लगेच कार्यवाही करायला घेतली आणि हे पत्र आम्ही त्यांना दिले. ह्या पोहोचत आपल्याकडे. त्याच्यानंतर मी सोमवारी परत तहसीलदार कार्यालयात गेलो आणि त्यांना हे पत्र तयार करायला लावलं आणि त्यांना सांगितलं हे कलेक्टर ऑफिसला तुमच्या स्तरावरून हे पत्र तात्काळीने जाऊ द्या म्हणून. मावशी बरोबर आहे, मला तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझं ऐका, मी तुम्हालाही उत्तर देणार आहे आणि ग्रामसभेलाही उत्तर देणार आहे. माझं म्हणणं फक्त एवढं होतं की ग्रामसभेला सगळेजण या सगळ्यांसमोर मी तिथं विषय घेऊ, ग्रामसभेला परत तिथं विषय घेऊ. तुम्हाला ऐका ना मावशी, ऐका, तुम्हाला जर अजून कोणता ठराव पारित करायचा असेल तर आपण तो ठराव करून लगेच दिला असता पाठवून. म्हणून माझं म्हणणं होतं की तुम्ही सगळेजण ग्रामसभेला या. ग्रामसभेत अजून एखादा ठराव घेऊ आपण आणि तो पारित करून देऊ. याच्यात काहीच चुकीचं नाही. त्या सह्याही माझं नाही, माझी ओरिजिनल सही तुम्ही बघा आणि ती सही बघा. यानंतरची मी फॉलोअप घेतलं ना, कलेक्टर ऑफिसला गेलेलं. आज ऐका तुम्ही, माझा पूर्ण उद्या आज ग्रामसभा आहे, आज मला कुठेही जाता नाही आलं. ह्या गोष्टीचा मी फॉलोअप घेणार. मी परत कलेक्टर ऑफिसला जाणार आहे, म्हणणार आहे त्यांना की या संदर्भात आमच्याकडून पत्रव्यवहार तुमच्याकडे करण्यात आलं. त्या पत्रव्यवहार संदर्भात तुम्ही काय कार्यवाही केली. आम्ही सरपंच मॅडमच्या ह्याने डायरेक्ट पत्रव्यवहार पण करणार आहे कलेक्टर साहेबांना. आम्ही सगळे तुमच्या बाजूने, आमच्यापैकी कुणीही केलेलं नाही. तुम्ही याच्यावरची सही आणि माझी सही, त्या पत्रावरची सही मॅच करून बघू शकता. ती सही माझी नाही आहे म्हणून. अहो हे केलेलं आहे. तहसीलदारच आम्हाला म्हटलंय चौकशी समिती स्थापन करायला लागेल. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर त्यांच्या स्तरावरून कार्यवाही करण्यात येईल. मान्य मावशी, मला तेच म्हणायचंय. मी विश्वास ठेवून ऐका ना मामा, मला काय म्हणायचंय, मी या गावात नवीन आहे. मी विश्वास ठेवून माझ्याकडे सगळेजण येतात, सगळ्यांचे अर्ज येतात, सगळ्यांना घरपट्टी पाणीपट्टीची बिलं वाटली जातात. प्रत्येक बिलांवरती माझी खरी सही असते. मग माझ्या पश्चात जर तुमच्यापैकी कोणी जर चुकीची सही केली तर ते मी कसं सांगू शकतो. कालला मी मेसेज पण केलेला आहे ग्रामपंचायत ग्रुपवर का उद्या 10 वाजता आदिवासी डाकर समाज येणार आहे. तुम्ही येऊन तिथं विषय तुम्हाला इथं मेसेज केलेला आहे. पहिला तुमची गाडी याची तुम्हाला आम्हाला प्रूफ करायची. भाऊसाहेब, मी तुमच्याशी चर्चा करतो. असं नाही का तुम्हाला आधी सांगितलं, तुम्हाला काल मेसेज प्रतिनिधी म्हणून चर्चा करतो आणि पिंपळगाव तंटामुक्ती विद्यमान अध्यक्ष नात्याने चर्चा करतो की आपली 24/12/2025 मौजे पोखरकरवाडे येथे ग्रामसभा झाली. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 4 होता. आपण त्याला विरोध केला आणि तो ठराव आपला पार काढला. त्याच्या आधी 22 संबंधित अर्जदाराने तो अर्ज माघार घेतला होता. ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे त्याच्यावर तो ठराव पार काढला होता. पुन्हा आपले कार्यालयातून 2 अजेंडे सुटले होते. एक मोठ्या दगडीवरती 24/12 नंतर 22 नंतर 2 अजेंडे असे सुटले होते की 24/12ची मीटिंग ही 2 ठिकाणी आपण दाखवली होती. वेळ एकच होती. हनुमानराया मंदिर, पोखरकरवाडी आणि मोठी दगड असे 2 अजेंडे सुटले होते आपले. तो भाग गेला आपला. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर आपल्याला तुम्ही ठराव दिला. तंटामुक्तीला समक्ष तुम्ही ठराव दिला. त्याच्या आधी आम्ही 2 वेळा मागणी करून आम्हाला 1 महिना ठराव भेटला नव्हता, पण तो भेटला. हा भाग झाले. आता याच्यात असं झालं की कालची बाईट पाहिजे. त्या बाईटमधलं विश्लेषणावरून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की त्या बाईटमध्ये असं दिसतंय की एक पत्र तुमच्याकडून ते गेलेलं दिसते. कार्यालयीन पत्र आहे, छापील पत्र, ग्रामपंचायत कार्यालय
ग्रामपंचायत हे पत्र लेटर पॅड हे तुमचं लेटर पॅड आहे काय नाही तुम्हाला आधी डुप्लिकेट ऐका की ह्या लेटर पॅडवर ऐका ना माझं ऐका जरा की ज्यांनी अर्ज केला होता किरण पोखरकर आणि काळे ते जे रायटिंग आहे रायटिंग ज्यांनी माघार घेतलाय ते रायटिंग आणि हे रायटिंग सेम आहे बरोबर हे रायटिंग सेम आहे आता विषय असा येतो की मला मीटिंग संदर्भात तुम्ही पत्र दिलं होतं मला स्वतःला त्याच्यावरची जर तुमचे सही शिक्के जर पाहिले सरपंच उपसरपंच आणि ह्या खाणकामाच्या परवानग्याबाबत सही शिक्के पाहिले तर ह्या 99.99% सह्या मिळत्या जुळत्या येतात असं मला दिसतंय ऐका ऐका ना माझं बोलून द्या ना त्या सह्या शिक्के 99.99% मिळते जुळते होतात मग खरा प्रकार काय तुम्हाला जर वाटलं होतं की हा उत्खननाचा भाग आहे ग्रामस्थांचा विरोध आहे तो फक्त ऐका तो ग्रामपंचायतचा भाग आहे पूर्णताने तो फक्त मौजे पोखरकरवाडी आदिवासी समाजाचा नाही कारण आपला हायस्कूल आहे पूर्ण गावठाण आहे शेतशिवार आहे त्याचा प्रदूषणाचा विळखा पूर्ण गावाला बसणार आहे म्हणून आपल्या गावाने एक माताने तो विषय बारगाळला होता हा भाग जर असताना या सह्या जर तुमच्या सेम टू सेम मिळत्या जुळत्या येत्या सेम तुम्ही मान्य करा अथवा नका करू ह्याबाबत तुमच्याकडे जेव्हा ही कागदपत्र आली त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला रितसर अर्ज दाखल केला होता का हा माझा पहिला सवाल तुम्हाला भाऊसाहेब तुम्हाला आहे हे पदाधिकाऱ्यांना नाही की तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात जर तुमच्या कार्यालयीन बनावट रेकॉर्ड बाहेर गेला असेल तुमच्या सह्यांचा डुप्लिकेट उपयोग झाला असेल शिक्के डुप्लिकेट बनवले असेल तर तुम्ही याबाबत दखल का घेतली नाही हा माझा सवाल आहे तुम्ही अद्याप आजपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केला नाही हे निश्चित आहे हे मी खात्रीनं सांगू शकतो बरोबर मग याचा अर्थ आम्ही ग्रामस्थांनी काय समजायचं की तुमच्याकडे हे पत्रव्यवहार जर 8-10 दिवसापूर्वी आले तर तुम्ही याच्यावर शहानिशा का नाही केली तुम्ही जबाबदार आहात या गावचे प्रमुख आहात पेसाचे अध्यक्ष आहात प्रमुख आहात जर ह्या समाजावर गावा अन्याय होत असेल तर तुम्ही का दखल घेतली नाही तो तुमचा एक सदस्य आहे प्रवीण ढमढरे म्हणून त्यांचं अंतर्गत तुमचं ग्रामपंचायतचा काय विषय असेल आम्हाला माहित नाही आमचा उद्देश काय आहे? ऐका आमचा उद्देश काय आहे आमचा उद्देश काय आहे की ठराव होतो रद्द पुन्हा ठराव पारित कसा होतो याच्यावर फक्त आम्ही ग्रामस्थ तुम्हाला प्रश्न विचार आमचा हे मत आहे तुम्ही जर तुमच्याकडे ही माहिती पोहोचली 10 दिवस झाले तुम्ही याच्यावर काही डिटेल माहिती कळवायला तयार नाही आणि आजची जी ग्रामसभा नियोजित केली झाली नियोजित आजची परिस्थिती तुम्हाला माहिती जर अशी कागदपत्र बाहेर पडली तर ग्रामस्थ कुठल्या बेसनी तुमच्यावर विश्वास ठेवतील कुठल्या बेसनी तुमच्या ग्रामसभेला हजर राहतील आणि तुम्ही जे आजच्या मिटिंगला 18 विषय घेतले याच्यावर कसा विश्वास ठेवतील जर ठराव बोगस होत असेल या ठरावाला केराची टोपली दाखवली जात असेल तर ग्रामस्थांनी आमच्यासारख्या नागरिकांनी कसा विश्वास ठेवायचा प्रशासनावर हा आमचा प्रश्न आमचं एकच मत आहे हे तुम्ही व्हेरीफायला टाका व्हेरीफाय करायला टाका तुम्ही रितसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा ज्यांनी कुणी तुमच्या पत्राचा गैरवापर केला सही शिक्क्यांचा गैरवापर केला त्यांच्यावर रितसर तक्रार का दाखल होत नाही त्यांच्यावर तक्रार दाखल करा चौकशी आमची जे काही निष्पन्न होईल ते होईल पण तोपर्यंत तुमच्यावर जो शिक्का बसलाय आमचं मत आहे ग्रामस्थांचं की तोपर्यंत तुम्ही काम करण्याच्या इथं योग्यतेत नाही भाऊसाहेब तुम्ही नाही कारण तुम्हाला याच्या आधी मी 2 ते 3 वेळा समक्ष याबाबत सूचना दिल्या समक्ष तुमच्याशी चर्चा केल्या भाऊसाहेब हा खूप मोठा गहन प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे आपण याच्यावर गांभीर्याने विचार करा परंतु आपण त्याला बळी पडला आणि हा एवढा सोपा प्रश्न नाही यांचे समाजाने अनुसूचित जाती जमाती आयोगांकडे पत्र दिल्यात महसूल मंत्र्यांना पत्र दिल्यात उत्खनन मंत्री शंभूराजे देसाईंना पत्र दिल्यात कलेक्टरला पत्र दिल्यात कलेक्टर साहेबांनी याला आदेश दिलाय त्याची चौकशी लावली कलेक्टर साहेबांनी मग जर असंही होत असेल कलेक्टर साहेब मंजुरी देत असेल आणि पुन्हा चौकशी लावत असेल तर त्याला आपली ग्रामपंचायत दोषी ठरते आणि आपल्या ग्रामपंचायतची जर एवढी बदनामी होत असेल भाऊसाहेब तर आपण काय करता प्रशासन म्हणून काय काम करताय हा माझा तुम्हाला सांग हे तुम्ही यांना हँडल करायचं असतं यांना चालवायचं असतं हे तुमचं काम असतं तुम्ही शासकीय चाकोरीतील कागदपत्र तपासायचे असतात हे कोण काय म्हणतं याच्या पलीकडं असतं तुम्ही रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड सांभाळायचं असतं तर आज जे काय घडलं काल जी काय बाईट आली त्याच्यावर असं निष्पन्न होते
की निश्चित ग्रामपंचायतमधून डुप्लिकेट ठराव गेलाय, पारित झालाय, कलेक्टरने त्याला ऑथराईज केले, कलेक्टरने त्यांना परवानगी दिली आणि तोपर्यंत हे वातावरण शांत कसं राहील हे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे. याच्यावर प्रशासक तर काम करेनच, अर्ज तर जातीलच आणि याच्यावर सगळी निपक्षपातीपणे चौकशी होईल. त्याला तुम्ही आपण सगळे प्रशासनाने सामोरे जाऊ, हेच माझं सूचक आहे. बस चला आपण व्हिडिओ जाऊ आपण. चला चाचा बाईटमध्ये बोलले थांबा. एक मिनिट ऐका सर. आणि याच्यावरची सही माझी नाही ही 100% खात्री देऊन मी ओके ओके, मग आम्हाला ना तुमच्या लेटर पॅडवर तसं आम्हाला लिहून पाहिजे. ऐका चाचा, तुम्ही ऐका सर, ऐका सर, 2 मिनिटं ऐका सर, आम्ही काय म्हणतो, 2 मिनिटं ऐका. शिक्के कसे जातात तुमचे? ऐका भाऊ, तुम्ही मग 2 मिनिटं ग्रामस्थांच्या मागणीनुसार जर तुमचं म्हणणं आहे ना का सरपंच ग्रामसेवकांनी याच्यावरती सही केली, ठराव पारित झालाय, याबाबतची चौकशी सहीसाठी आपण लॅबला पाठवू. दोन्ही सह्यांच्या चौकशा होतील. तुम्ही ज्या टायमाला माननीय विद्यमान सदस्य प्रवीण बाळासाहेब डमडरे यांनी आमच्या कानावरती हा विषय घातला भाऊसाहेबांच्या, मला माहित नव्हतं, भाऊसाहेबांनी मला बोलवलं, सरपंच असा विषय झालाय, असं झाले, तर मी भाऊसाहेबांशी बोललो. मी ही ठरावाची प्रत वाचली. भाऊसाहेबांना मी म्हटलं हे लेटर पॅड आपलं नाही आहे, त्याच्यावरती शिक्का जो आहे तो आपल्या पंचायतीचा पडलेला, माझं पूर्ण होतं, आपल्या पंचायतीचा पडला नाही, सरपंचांचा नाही, तुमच्या सह्यांनी तफावत दिसती. याबाबत मी भाऊसाहेबांना सुचवलं का भाऊसाहेब तुम्ही याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करा. बरोबर. त्या टायमाला विद्यमान सदस्य काय म्हणले, पहिले तुम्ही या गोष्टीची चौकशी करा, जास्त प्रकरण शेकण्यापेक्षा तुम्ही तुमच्यामध्ये चौकशी करा, या सगळ्या गोष्टी करा. मी यांना वारंवार म्हणतो का तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा. सह्यांचा उपयोग केला गेलाय, शिक्क्यांचा उपयोग केला गेलाय, ग्रामसभेचा ग्रामपंचायत ठराव, ग्रामपंचायतचं लेटर वापरले गेले आणि त्यावरती लिहिलेले गेलेली जी ठरावाची प्रोसिडरची प्रत आहे आत्तापर्यंत ग्रामपंचायत आम्ही आल्यापासून कारकिर्दीमध्ये लेखी दिलं गेलेलं नाही आणि लेटर हेडवर कोणताच ठराव ग्रामपंचायतीने आतापर्यंत पारित केलेला नाही. याबाबतचं जे लिखाण आहे, याबाबतचं लिखाण जे आहे हे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य असतील, ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, यांचं कोणतंही या लेटरवर हस्ताक्षर नाही. जो काय ठराव बनवला गेलाय, ज्या कोणत्या व्यक्तीने ठराव बनवला गेलाय तो त्याचा हस्ताक्षर त्याच्यामध्ये आहे, त्यांनी दिलेलं आहे. याबाबत आपल्या मागणीनुसार ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सदस्य याबाबत आज पोलीस स्टेशनला जाऊन फौजदारी गुन्हा दाखल करतील याबाबत. आणि राहिला विषय असा, तर भाऊसाहेबांनी मागाशी विषय मांडला होता, आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भेटलो, माननीय नायब तहसीलदार साहेबांना भेटलो, माननीय तालुक्याचे गट विकास अधिकारी त्यांना पण भेटलो. त्यांनी आम्हाला हे सांगितलं का याच्यावरती उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती येते. असंच प्रकरण लोणी या गावामध्ये घडलं होतं, त्या प्रकारे पिंपळगाव घोडे पोखरकर वाडीची चौकशी होईल. तरी पण आता ग्रामस्थांचा रोष पाहता आम्ही आमच्या लेटर, बरोबर नाही ना तुमचं, ही गोष्ट चुकीची आहे, ही आम्हाला पण पटती आहे. ग्रामपंचायतनी असं कोणत्याही प्रकारचं कृत्य केलेलं नाही आहे. मी आजही सांगतो, खरं आज ती विश्वासाने सांगतो, तुम्ही सगळ्या मंडळींनी आमचा विश्वास ठेवा. ग्रामपंचायतने असं कोणतं आणि जर केला असतं ना तर आला नसतो, केलं नाही म्हणून आम्ही केलेलं नाही ना, आम्ही दखल घेतो, आम्ही त्याची दखल 100% घेतो. ऐका 2 मिनिटं, ऐका, हे आम्हाला माहिती आहे. सरपंच ज्यांना आमच्याविषयी मत कलुषित केल्याचं त्यांनी केले, आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला त्यांना हात जोडून विनंती, त्यांचं चांगलं, त्यांनी चांगलं करू, आमचं काही म्हणणं नाही. पण नाना आणि ग्रामस्थांना हात जोडून सांगतो मी का याबाबत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी असतील, गावचे विद्यमान सरपंच असतील, त्यांनी कोणत्याही प्रकारचं तुमच्या विरोधात जाऊन कोणतंही काम केलेलं नाही, कोणत्याही प्रकारचा ठराव दिलेला नाही. तुम्ही ग्रामस्थ मंडळी आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सांगा त्याप्रमाणे आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. 2 मिनिटं. आणि ज्या टायमाला 4चा जो 24/12/2025 ठराव झाला 4चा,
त्याच्या पेसा ग्रामसभा ठराव देणे याबाबत चर्चा करणे असा 24/12/2025 मारुती मंदिरामध्ये विषय झाला. त्याच्यामध्ये वरील विषयावर पेसा ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. किरण गुलाब पोखरकर यांनी खाणकाम व क्रेशर व्यवसायासाठी न हरकत दाखला मागणी ग्रामपंचायतीकडे केली. सदर विषय हा ग्रामसभेपुढे ठेवण्यात आला, परंतु ग्रामसभेपुढे ठेवण्यात आलेला अर्ज हा त्याआधी किरण पोखरकर यांनी लेखी स्वरूपात त्यांनी न हरकत दाखला मागणी केलेला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे त्यांनी कोणताही न हरकत दाखला देण्यात येऊ नये असे ग्रामसभेत ठरवले. उपस्थित ग्रामस्थांमधून महेश डमडरे यांनी माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन आपले म्हणणे ग्रामसभेपुढे मांडले. त्यांनी येथून पुढे कोणताही खाणकाम क्रेशर न हरकत व्यवसाय न हरकत दाखला देण्यात येऊ नये असे सुचवले. त्यांच्या सूचनेला पेसा ग्रामसभेने एकमताने मान्यता दिली. उपस्थित ग्रामस्थ चंद्रसेन वागचौरे यांनी पूर्वेपार व्यवसायाबद्दल प्रश्न उपस्थित केला, परंतु त्यावर ग्रामसभेने कोणतीही कारवाई केली नाही व त्यांचे मत नोंदवले नाही. सूचक महेश सीताराम डमडरे, अनुमोदक हुसेन कासम शेख. ठराव सर्वानुमते मंजूर. या ठरावानंतर गट नंबर 23 मध्ये ग्रामपंचायत कार्यालयातून कोणत्याही प्रकारचा ठराव अथवा कागद, कोणता शिक्का, सही गेलेली नाहीये. एवढं मी ठामपणे ओके, मग तुम्ही आता आम्हाला ऐका 2 मिनिटं. आता यांचं मत मांडलंय, तुम्ही ऐकलं सगळ्यांनी मत. हा प्रकार जर ह्या ग्रामपंचायतमध्ये घडत असेल, यांची बाजू सावरली, हे असं झालं नाही, आमकं नाही झालं, तमकं नाही झालं. आता मी तुम्हाला सांगतो, जर ह्या ग्रामपंचायतमध्ये असे विषय होत असेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून सरपंच उपसरपंचांनी राजीनामे द्यावे आणि ह्या ग्रामसेवकांनी मेडिकल रजेवर तरी जावा इथून. कारण हे कोणाचं ऐकत नाही. इथं जी लोक जमा झाली होती त्यांना विनंती करत होती, थांबा तुम्ही. एवढं त्यांचा टाइमपास केला. आज रोज बुडून ती लोक इथं थांबलेली आहेत. आणि प्रूफ आहे, कालला ग्रामपंचायत ग्रुप कालला मेसेज केलेला. हे जे बोलले ना की असं करू नका, काहीतरी बोलले ते. मी तुम्हाला सांगतो, जर अर्जदार वेगळा आहे, त्या अर्जदारावरती गुन्हा दाखल करायचं तुमचं म्हणणं, म्हणजे अर्जदारावर गुन्हा दाखल करायला पाहिजे ना, असं नियमानुसार. तुम्ही ज्याचा संबंध नाही त्याच्यावर जर गुन्हा दाखल करायला गेले तुमची केसच कमकुवत होणार, असं माझं म्हणणं होतं. हे मी त्यांना त्या दिवशी ऐका ना, सांगितलं. आता हे यांना किती दिवस माहिती आहे सरपंच, यांना किती दिवस माहिती आहे का असं आपल्या इथं ग्रामपंचायत 12 तारखेनंतर 12 तारखेला? मग यांनी ठाकर समाजाला जनजागृती केली का? यांनी झाकून ठेवलं. त्यांना काय वाटलं लोक पाकतात का नाही? सगळ्या आदिवासी लोकांना मग यांचं काम होतं या समाजाला जनजागृती करायची. तुम्हाला या सह्या दिल्यात लेटरवर, यांचा हात असणार आहे काहीतरी. या लेटरवरती सह्या तुमच्या नाहीत ना, याचा लगेच आम्हाला लेटर पॅडवर तुमचं सगळं लिहून पाहिजे. काही बोलणार नाही. तुमची तुमचं कोणी केलंय, कोणी त्याला फक्त आम्हाला आता ना तुमच्या लेटर पॅडवर लिखित सांगण्यात आता लगेच पाहिजे. दुसरी बाब एक सांगतो तुम्हाला तुमच्यासारखी बाईट देतो. की लेटर आम्ही पॅड- नाही देणार. हो, काल जसं तुम्हाला बाईट निकळलेत ना सगळे विषय, तसंच आहे ना, आम्ही चौकशीला पाठवतो. जो काही निकाल येईल ना तो असं बाईट देऊन आहे ना, द्या ना बाईट. इथं 5-6 दिवस झोपलेले का तुम्ही? लोकांना विषय सांगायला काय कळलं नाही का? चाललाय? विषय काय कधी कळाली नाही? चाललाय? विषय चाललाय. 12 तारखेला विषय आज चाललाय. तारीख किती? 18. 7 दिवस तुम्ही झोपलो नाहीये. 12 तारखेला कळलं, मग तुम्ही झोपलेले का? लोकांना कळवायचं काम आहे ना. पत्र व्यवहार नाही. तुम्ही उद्या काही करशाल पण लोकांना सांगायचं काम आहे का? पत्र व्यवहार तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला तुम्ही लोकांना तुम्ही नागरिक काय नाही झालं. अर्ज कुणाचा सर्व वस्तुस्थिती माहितीये. खरं झाकून काहीतरी वेगळ्या दिशेनं जाऊ नका. खरं काय ज्याच्यावर- थांबा. तुम्ही असं नका खरं म्हणजे बोलू. ऐका, ज्यांनी अर्ज माघार घेतला त्याचाच हस्ताक्षरात हा ठराव आहे ना, मग कोण नाही मग? बरोबर. मग तुम्ही डायरेक्ट गुन्हा दाखल का करत नाही त्याच्यावर? ग्रामपंचायत प्रशासक का झाकलं जातं? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. का झाकलं जात? मी तुम्हाला विचारणार प्रशासकीय अधिकाऱ्यांना. तहसीलदार साहेबांनी काय सांगितलं? तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो. 8 दिवस हा प्रश्न आहे तुमच्याकडं की ज्यांनी अर्ज माघार घेतला, ज्याचा गट नंबर 23शी काही एक संबंध नाहीये, ना खरेदीत मालक आहे ना तो हक्कदार आहे, तरी सुद्धा त्याचा अर्ज तुम्ही चालवता, ग्रामसभेत घेता आणि तो पुन्हा रद्द केलेल्याचा त्याचा हँडरायटिंग आहे, तुमचे सही शिक्के तंतोतंत आहेत. हे तुम्ही आज नाकारा, काही म्हणा, पण जेव्हा व्हेरीफाय होईल तेव्हा होईल. पण आज आमचं मत आहे की तुम्ही इथं नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही आपले बाहेर बाजूला जा. तुम्ही आमच्या गावाचा आत्मा पाहताय, आमच्या नागरिकांना आज वेठीला धरताय, रस्त्याच्या प्रश्नाचा सुद्धा डुप्लिकेट म्हणणं दाखल करताय. ही वस्तुस्थिती आहे. म्हणण्याचा उद्देश काय? समाजाला वेठीला धरू नका.
आज त्या उत्खननामुळे अख्ख्या गावचं वाटोळं होणार आहे. आमचं हायस्कूल आहे तिथं, 500 मुलं आहेत. वस्ते वस्ते आदिवासी वस्ते, याचा विचार का नाही करत तुम्ही? पहिली गोष्ट ऐका कलेक्टराचा तुमच्याकडे परवाना आलाय, तुम्ही तत्काळ त्याची दखल का घेतली नाही? का पोलीस स्टेशनला गेले नाही? कलेक्टरचा परवाना आमच्याकडे आलेला नाही. ऐका, तुला आला असेल त्याच्याकडे आमच्याकडे परवाना नाही बरं, कलेक्टरचा. तुमच्याकडे असेल आले बोगस बनावट तुमच्याकडे येत आले ना? काय बोगस जर ठराव गेलेल्याची प्रत तर तुमच्याकडे आली ना? का नाही आली? प्रवीण समाजासाठी करतो, कोकणासाठी करतोय. जर तुम्हाला 8 दिवस प्रवीण ती प्रत देतोय, कारवाई करा म्हणतोय, चौकशी करा म्हणतोय, तुम्ही का सहकार्य करत नाही? झालं का बोलून आता नाही, तुम्ही ऐका, पाठीशी घालण्याचा पूर्ण प्रयत्न करता, आमची दिशाभूल करू नका. आम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं चला, प्रशासनाला सामोरे जा, चौकशी होणार आहे. होऊ द्या, माझं तेच म्हणणं आहे, होऊ द्या. चौकशी होऊ द्या. चौकशी होऊ द्या. त्याच्या आधी तुम्ही गुन्हे का दाखल करत नाही? गुन्हे दाखल करतो. तुम्ही गुन्हे का दाखल केले दाखल करतो. कधी आता आम्ही सांगितलं आणि तुम्ही प्रशासनाची चौकशी होऊ द्या, आमचं तेच म्हणणं आहे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. हा, पण कधी ऐका तुम्ही तक्रार केल्याच्या नंतर होती ती. तुम्ही तक्रार ग्रामपंचायतनी तक्रार केली. इकडं बघा नाही. तुम्ही पहिली स्टेप काय, पोलीस स्टेशनला जाणे. तुम्ही पहिली बाहेर का नाही घेतली? ग्रामपंचायतला 14/8 पत्रव्यवहार केलाय, त्याच्यानंतर 13/8 ग्रामपंचायत पत्रव्यवहार केलाय. मग ग्रामपंचायतनी गट नंबर 13 हो, ते पत्र ऐका, त्या पत्र तुमची व्हिडिओ आणि महसूल असे टाकून देतात ते पत्र. इकडे पोलीस स्टेशनला FIR दाखल का नाही केला? पोलीस स्टेशनला आम्ही या पहिल्या उचित नाही, तुम्ही चुकलात. पहिली स्टेप पोलीस FIR दाखल करण्याची. बोलतो आम्ही. काय हे बघा, काय ते 13 कधी 14ला त्यांनी पत्रव्यवहार केला. कोणाला केलाय? मान्य जिल्हाधिकारी सारंग साहेबांनी. इथं काय आहे ना, इथं तारीख प्रमिला वाळूंनी पत्रव्यवहार केलाय, मुख्य कार्यकारी अधिकारी. तुम्ही असं कसं म्हणता? ठीक आहे, ठीक आहे, थांबा, ऐका ना, ऐका. हो, मध्ये पुढे मध्ये इकडे पुढे या, इकडे या. हो, ऐका. आता यांचा गट नंबर आहे 22. हो, ऐका हो. यांचा गट नंबर आहे 22. यांच्या गटालगत गट नंबर येतो 23, खाजगी मालकी डोंगर. आता यांना आदेश आहे 2012चा महसूलचा. 2012चा आदेश मंडलाधिकारी आता उद्याच्या सुनावणीला घेऊ शकतो का? 2026ला चाललंय कसं? लोकांची दिशाभूल बघा. तहसीलदारनी मंडलाधिकाऱ्यांनी 2012ला रस्त्याबाबत आदेश केलाय आणि त्या रस्त्यात आदेश गहाळे त्या रस्त्याच्या आदेशात 20 ते 30 फूट रस्ता द्या म्हटले. या कुटुंबावर ते खरेदीदार दबाव आणतात, पाऊस फाटा आणतात. ऐका नाही बोलून द्या. तळमळे, जर 2012चा आदेश तुम्ही 26 मध्ये अंमलबजावणी करू शकता का? आणि यांनी आदेशाविषयी ऐका नाही याची बाह्यंगीन प्रक्रिया काय चालली की त्या डोंगरात घुसणे, तुमचं मान्य आहे सगळं, उत्खनन करणे आणि या गावाला बावळट ठरवणे, पण त्याचा विषय हा उद्देश आहे भाऊसाहेब. आम्ही वेडे नाही, 40-42 वर्ष समाजात काम करणारे वेडे नाही. आम्हाला वेडे ठरू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीनं समाजाच्या पद्धतीनं आहे, गावाला वेठीस कुणी धरू नका. आम्ही पदावर आहे. यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील नाही केले पाहिजे. करतो. ही वेळ लिहून देऊ नये. तुमचं जे आहे ना सरपंच, आम्हाला सगळ्यांना घेऊन जावा ना तिथं. तिथं काय लागून